अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले नगरपंचायतीच्या विकासाची कुऱ्हाड झाडांच्या मुळावर उठल्याचं चित्र तहसील कार्यालयासमोर दिसत आहे। काही वर्षांपूर्वी तत्कालीन तहसीलदार यांनी ओसर पडलेल्या पोलीस स्टेशन तहसीलदार कार्यालय समोरील मोकळ्या जागेवर वृक्ष लागवड केली व ती संगोपनाची जबाबदारी घेतली। मात्र सद्यस्थितीला नगरपंचायतीने विकासाच्या नावावर या झाडांच्या बुंद्यापाशी डांबरीकरण केल्याने विकासाची कुऱ्हाड या झाडांच्या मुळावर उठल्याचं चित्र सध्या परिसरामध्ये दिसत आहे। त्यामुळे वृक्षप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। त्याचबरोबर या नियमबाह्य विकासाला पाठिंबा कोण देतं यावरही उलटसुलट चर्चा आता तहसीलदार कार्यालयाच्या परिसरामध्ये चालू आहेत। एकंदरीतच लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यासाठी निसर्गाचा ऱ्हास करतानाही संबंधित अधिकारी मागेपुढे पाहत नसल्याने या कामाची वर्क ऑर्डर व स्थळ पाहणी कोण केली व कोणत्या अधिकाराखाली संबंधित वृक्षांच्या मुळापर्यंत डांबरीकरण केलं याचा खुलासा काही समाजसेवक आता नगरपंचायतीकडे मागणार असल्याची ही चर्चा आहे। मात्र झालेला विकास हा पूर्णतः चुकीचा झाला असून यामुळे ही अनेक वर्षांपासून जतन केलेली झाडे काही वर्षातच वाटणार हे मात्र निश्चित झालं। त्यामुळे तात्काळ नगरपंचायतीने या गंभीर घटनेची नोंद घेत संबंधित वृक्षलगतचं डांबरीकरण काढून घेण्याची ही मागणी स्थानिकांमधून होत आहे। हातकणंगले तहसील कार्यालयासमोर काही दिवसांपूर्वी कॉन्क्रीटकरण करण्यात आलं। यावेळी तेथील अनेक दशकांपासून उभी असलेली चिंचेच्या झाडांभोवती कॉन्क्रीट करण्यात येणार होतं। मात्र काही अधिकारी, वृक्षप्रेमी व समाजसेवक यांच्या लक्षात आल्याबरोबर झाडांच्या मुळापासून 2 फूट घेरा मोकळा सोडून हे कॉन्क्रीटकरण केलं। त्यामुळे या झाडांना योग्य पोषण तत्व व पाणी मिळाल्यास वाव मिळाला आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।